अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यातील इनसाइड स्टोरी सध्या बघायला मिळते। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येते। राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर चर्चा झाली अशी माहिती सध्या प्राप्त झाली आहे। काल बैठक घडलेली होती आणि त्यामधलीच ही महत्त्वाची अपडेट आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। गौरी, अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यातली ही इनसाइड स्टोरी म्हणावी लागेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले भूकंप घडवणारी देखील ही बातमी म्हणावी लागेल की शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झालेली आहे। ज्या चर्चेमध्ये सुनील तटकरे नव्हते, प्रफुल्ल पटेल नव्हते, सुप्रिया सुळे देखील नव्हत्या, फक्त काका पुतण्याची जवळपास 20 मिनिटं चर्चा झालेली आहे। आपल्याला माहित आहे 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं स्नेहभोजन आयोजित केलेलं होतं 6 जनपथवर, म्हणजेच दिल्लीच्या निवासस्थानी, आणि तिथं सगळे मोठे नेते राजकीय मंडळी काल दाखल झाली होती आणि विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना देखील अजित पवार हे काल दुपारी दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते पहाटे दिल्लीतनं परतले। मात्र जाताना अजित पवार यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील सदस्य देखील होते आणि शरद पवार यांच्या घरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही नेते त्यांच्या पक्षातले दाखल झाले होते। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवार यांची जी रूम आहे त्या रूममध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। राजकीय आणि कौटुंबिक पातळीवरची ही चर्चा असल्याचं समजतंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच ही जी दोघा नेत्यांमधली ही जी भेट आहे किंवा जी चर्चा आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल। आगामी महापालिका निवडणूक आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्रात मोठं प्राबल्य आहे आपल्याला माहित आहे। त्यामुळं बघावं लागेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का। महत्वाचं हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची फूट पडल्यानंतर पक्षामध्ये हे दोन्ही नेते वारंवार वेगवेगळ्या व्यासपीठावर असतील किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र पाहायला मिळाले होते। गेल्या वर्षी देखील 12 डिसेंबरच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार गेले होते, मात्र वेगळी चर्चा झालेली नव्हती। पण कालच्या दौऱ्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झालेली आहे। त्यामुळे नक्कीच नवीन काही राजकीय संकेत आता मिळतात का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे बघावं लागेल, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार आहे। गौरी, नक्कीच खरं तर संदीप, दोनही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत। त्यामध्ये ही भेट झालेली आहे, त्यामुळे याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।